जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी आता राज्य सरकारनं हालचाली सुरू केलेत आणि त्यामध्ये गतिमानता आली। कारण राज्य सरकारनं सांगितलं होतं की 30 जूनच्या पूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे आता मंत्रालयामध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे आणि त्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि सहकार विभागानं या सगळ्या गोष्टीत जे काही निकष आहेत कर्जमाफीचे, त्यामध्ये पात्रता, अपात्रता, याची कालमर्यादा, तांत्रिक मुद्दे, ह्या सगळ्या गोष्टी निश्चित केलेत। आणि आज जर मंत्रिमंडळाची बैठक आहे तर मग या बैठकीपुढे जर हा अहवाल आला तर आजच एखाद्या वेळेस कर्जमाफीची घोषणा होऊ शकते। आणि मुख्य सचिवांनी यामध्ये सर्व जे काही विभाग आहेत या विभागांच्या बैठका घेतलेल्या आहेत। त्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग, कृषी व वित्त विभाग आणि जे काही सहकार विभाग, इतर जे काही संबंधित विभाग आहेत यांच्या बैठका झाल्यात आणि सगळा अहवाल निश्चित झालाय। मग नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। पण आता यामध्ये अडचण महत्वाची एक आहे की आता सगळे शेतकरी वाट पाहलेत कर्जमाफीची की आपण या कर्जमाफीमध्ये बसणार आहोत। मात्र अडचण अशी होणार आहे की जे शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होतील त्याला पुन्हा कर्ज घेण्यासाठी बँकांकडे जावं लागणार, त्याच्यामध्ये वेळ जाणार आणि नेमकी त्याच वेळेस हा पेरणीचा काळ असणार आहे। म्हणजे आता प्रश्न त्यांच्या पुढे असा राहणार आहे, पेरणी करायची का हे पुन्हा कर्ज मिळवायचं। आणि जे शेतकरी पात्र होणार नाहीत मग त्या शेतकऱ्यांना पुन्हा प्रश्न आहे की आता कर्ज कसं मिळवायचं, कारण पहिलेच भरलेलं नाही। अशा या अडचणी शेतकऱ्याच्या समोर उभं राहणार आहेत। आणि आज जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ही खूप महत्वाची बैठक आहे, कारण आता सहकार विभागानं या सगळ्या पात्र अपात्र गोष्टी निश्चित केलेल्या आहेत। आणि आज जर अहवाल आला तर आज घोषणा या कर्जमाफीची होऊ शकते। मग यामध्ये कोण पात्र होणार, कोण अपात्र होणार हे नक्कीच आपल्याला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कळेल, अशी माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।